मनसोक्त जगणं आणि मनसोक्त खाणं हे ज्याला जमलेलं आहे ना, तो सगळ्यात सुखी प्राणी. आणि आज मिरची चटरपटर मध्ये अशाच एका अभिनेत्रीला आपण भेटणार आहोत की जी जगण्यावरती मनसोक्त प्रेम करतेच, पण खाण्यावरती तिचं तेवढंच प्रेम आहे. मी बोलतोय अभिनेत्री छाया कदम यांच्याबद्दल, की ज्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तर खूप चांगला अभिनय केलाच, पण कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाची मोहर उमटवलेली आहे. आज मिरची चटरपटर मध्ये मनीष सोबत असतील अभिनेत्री छाया कदम. बघूयात आज त्यांच्या डिश मध्ये आपल्याला काय बघायला मिळत आहे ते. चला. सो मिरची आरचे मनीष म्हणून मी रोज बातचीत करण्यासाठी तुमच्यासोबत असतो, पण आज मला स्पेशली जाणून घ्यायचं आहे की छाया कदम यांच्या आयुष्यामध्ये खाणं हे किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आतापर्यंत इतक्या सगळ्या मूवीज, इतक्या सगळ्या शॉर्ट फिल्म आणि काय काय नाटक या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचे को ऍक्टर जे असतील ना, ते मनातल्या मनात असं म्हणत असणार आहेत की छाया कदम किस चक्की का आटा खाती. हमारे कॉलोनी में एक छोटासा है चक्का. पण मी खाण्याची प्रचंड शौकीन आहे. माझ्याबरोबर जेवढे कलाकारांनी काम केलं त्या सगळ्यांना माहितीये की म्हणजे असं तर ना, खाण्यासाठी तर करतो ना आपण सगळं. आपण माझं जरा आणखी जास्त प्रेम आहे. आणि नॉनव्हेज, चिकन, मटन मी थकेपर्यंत जेवते. पण असं लहानपणीचं खास खाणं असं पटकन आठवत आहे? लहानपणीचं खाणं म्हणजे माझी आई आहे ना, कमाल जेवण बनवायची. चिकन, मटन, मासे वगैरे. आणि कोकणातली आणि सकाळी तशी व्हायची. आंबोळ्या चहा बरोबर किंवा चटणी, जास्त करून चहा बरोबर आवडायचा खायला. त्याच्यानंतर मग असं चिकन, मटन किंवा मासे जे काही बाबा आणून टाकायचे. आणि रविवारी असं स्पेशल की गावावरून आलेली काही माणसं बिणसं असे 4-5 लोक आहे ना, कमीत कमी जेवायला लागली असायची. मला सांगताना ते सगळं आठवायला लागलं. आणि मी आधीपासूनच एवढी खादाड होते. मला रविवारी आहे ना, म्हणजे शनिवारी रात्री झोपच नाही लागायची. असं वाटायचं रविवार येतोय की मला ना, म्हणजे ते शिजताना असं ना, किचन मध्ये शिजला मग ते असं मीठ लागलंय काय बघायचं, मग ती हाडं शिजली आहेत काय बघायची, मसाला लागलाय काय बघायचा. असं भरपूर मग जेवायचे. जेवून झाल्यानंतर दुपारी सगळे जेव्हा झोपतात त्या झोपण्याची मी वाट बघायचे, कारण झोपल्यावर पुन्हा जाऊन काहीतरी खायला असायचं. सॉरी, मी खूपच खाण्याबद्दल एवढं बोलते, कारण आणि मला खाण्याचं म्हणजे माझ्या जवळच्या लोकांना माहितीये मला शिळं खाणं खूप आवडतं. आणि मला वाढताना नंतर म्हणजे जो टोप वगैरे असतो ना, तो पुसून खायला आवडतो. म्हणजे शेवटी आहे ना, उरलेला भात त्याच्यात घालायचा आणि त्याच्यात असं हे करून तो खायचा. पण हे असं खाणं जे आहे ना, ते घरात मला हॉटेल बिटेलमध्ये माझी भूकच मरून जाते. खरं तर खूप कमी हॉटेल्स आहे जिथे असं घरच्या सारखं खाणं मिळतं. तसं मी राहुलला जेवले होते ना शूटिंगच्या वेळी, ते मला खूप आवडलं होतं. म्हणजे एक दिवस तो विराट तुमचा कोल्हापूरचा तो मी आणि शूटिंगच्या दिवशी माझ्या मित्राने पाठवलं होतं त्या हॉटेलमधलं जेवण. मी अक्षरशः सांगते ना, आम्ही असे बसलो आणि त्याने मटण, चिकन, किंवा सगळंच, म्हणजे एखाद्या राक्षस रूपी बाईला जेवण पाठवतात तसं. आणि आम्ही ना तसे जेवलो. तो पण खाण्याचा खूप शौकीन आहे. म्हणजे हे सगळे शूट होते. अरे बापरे, हो का. म्हणजे ना आम्ही असं जेवलो आणि असं ना आला आहे पण नंतर ना आम्ही असं थकलो. खाली बसून जेवत होतो, नंतर आम्ही थकलो, पण ना ते मन भरत नव्हतं अक्षरशः. म्हणजे ना मग थोड्या वेळाने असं जमिनीवर ना असं झालो, मग परत तर आईची आठवण काढली बोलत असताना, तर आईच्या हातची एक डिश की जी कधीच नाही विसरता येणार. खरं ना, म्हणजे प्रत्येकाच्या आईबद्दल हेच मत असेल, पण माझी जी काही करायची ना ती कमाल. म्हणजे आता आम्ही ना चिकन मटन तर आहेच, पण मुशीला मोरी मासा माहितीये ज्यांना मुशी आम्ही म्हणतो. मला तर फक्त मासा एवढंच माहिती आहे. आता त्यातले डिटेल्स जे आहेत ते आपल्याला छाया कदम यांच्याबरोबर करतील की काय काय असतात प्रकार. म्हणजे माझी आई आहे ना
चिकन काय साधी असं आता ना गोडी डाळ किंवा तिखट डाळ जरी केली ना तरी ते असं असं मग आमच्या कोकणात फणसाची भाजी करतात मान लागते. मग ना एक टोपातलं म्हणजे त्याला बाकीचे लोक काय बोलतात धोंडस. आमच्याकडे टोपातलं बोलतात ते ना काकडी असते ना मोठी असते त्याला तवस बोलतात. त्या तवशामध्ये तांदूळ बारीक करून वगैरे त्याच्यात गुळ घालून एक स्वीट डिश सारखं असतं. रात्री बनवायचं असतं आणि मग सकाळी खायचं त्याचे असे काप अशी जाऊन ते पण खूप भारी लागतं. खूपच म्हणजे आज आता खाण्याचा आवडीचा विषय मी अशी एकदम झाले. सेट्सवरचं खाणं काय असतं? डबा घेऊन जातं का तिकडचंच खाणं प्रिफर करायला? नाही, मी काय करते माहिती आता एवढी वर्ष काम करते ना तर माझे बरेच लाईटवाली मुलं स्पॉटची मुलं ही सगळीकडे ओळखीची आणि लाड करतात माझे किंवा मग त्यांना एक आपलं चिकन विकन आणून द्यायचं आम्हाला बनवून द्या तुम्ही पण टेस्ट असतं. पण सी फूड मध्ये पण काय खायला जास्त आवडतं? कोकणची स्पेशालिटी म्हणतो खरं सांगू का म्हणजे हे सुरमई पापलेट वगैरे रावस हे सगळ्यांच्या आवडीचे आहेतच. पण मला गावी गेल्यावर काही असे मासे ज्याची नावही माहिती नसतील. थापी काळुंद्रा म्हणजे ना मोदका म्हणजे जेवढं मला असं आई सांगायची की जेवढी छोटी मच्छी ना ती चवीला तेवढी चांगली असते किंवा जेवढी काटेरी असते ना तेवढी त्याला चव असते. मग ते तसे मासे का मी कुठलाही प्राणी खाते सगळं मी डुक्कर खाल्लाय म्हणजे तो रानटी डुक्कर. आपलं पिसई नावाचा एक प्राणी जो हरणासारखा असतो तो खाल्लाय. मी घोरपड खाल्लीये. मी ससा खाल्लाय. सगळे आता हे ऐकतील आणि बोलतील बाई आहे की कोण आहे. एक साळिंजर नावाचा आमच्या गावी बोललं जातं की बायकांनी खायचं नसतं तो आणि मला असं कुणी नाही म्हटलं की ते करायला आवडतं ते पण खाल्लंय. पण हे एवढंच पण मला असं आता आउट ऑफ इंडिया गेले होते तेव्हा असं तिथे बाकीच्या अशा गोष्टी म्हणजे मला कुणी सांगितलं अरे हे साप आहे हा खा नाही किंवा हा तो दुसरा आपला डुक्कर तो खा तर ते नाही होत माहिती नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी वियर्ड कॉम्बो असं कधी टेस्ट केलेला आहे? कशावर काहीही खाते. आता नॉनव्हेज खाल्लंय आता लगेच फालुदा नको. अच्छा आईस्क्रीम वगैरे माझं असं असेल नंतर नाही मिळालं तर खायला जे काय मिळतंय ते खाऊन घ्या. तसं मला फालुदा आवडतो. अच्छा स्वीट गोड तेवढं नाही आवडत आम्हाला असं चमचमीत पाहिजे. म्हणजे मी नेहमी असं गेले ना की नॉनव्हेज खायचं असेल तर असं बोलते की असं पाहिजे ना नाका तोंडातून पाणी आलं पाहिजे. सॉरी मी मध्ये जरा खिचडी पण ट्राय करते. हा सॉरी बोल. एनर्जी देणारं खाद्य कोणतं? तू मला खाण्याबद्दल काहीही विचारलंस ना तरी ते नॉनव्हेज वर येणार आहे. पण असं स्ट्रगल पिरियड मध्ये आला होता? सुरुवातीला तेच होतं ना म्हणजे सुरुवातीला घराच्या बाहेर पडताना प्रवास खर्च किती होणार आहे याचाही विचार करावा लागायचा. बरोबर. मला आठवतंय कोणत्यातरी हॉटेलला जायचं आणि तेव्हा ना असं नवीन जेव्हा आपण बाहेर पडायला लागतो तेव्हा सगळ्याच गोष्टींची ना अशी थोडीशी भीती असते. म्हणजे मला आठवतंय सुरुवातीला नवीन मॉल झाले होते ना मला मॉलमध्ये जायला भीती वाटायची. म्हणजे असं वाटायचं की असं आतमध्ये गेलो तर मग ते विचार करू ना आपल्याला काय घेणार कशाला आला असं ना. कॅफे बिफेमध्ये जायला खूपच ऑकवर्ड फील व्हायचं आणि एक तर गेल्यानंतर काही कळायचं नाही काय मागवायचंय अजूनही नाही कळत. पण तेव्हा असं व्हायचं ना मग त्या हॉटेलमध्ये बसल्यावर तो मेनू कार्ड घ्यायचं आणि असं बघायचं सगळ्यात स्वस्त काय घेऊ. सगळ्यात स्वस्त वालं जे त्यांच्या ह्याच्यात जे असायचं तेही आपल्याला मागूनच वाटायचं. मग थोडस मग पाणी बिणी प्यायचं आणि निघून जायचं. असं पण केलंय. म्हणजे प्रत्येक वेळी फक्त पैसे नाही आहेत असंही नसायचं. पैसे वाचवायचे. त्या पिरियडमध्ये आणखी काही गोष्टी करता येतील असं. आणि मला वाटतं स्ट्रगल पिरियड मध्ये हे सगळंच करत असतात. पोरी गेली खूप केली आधी ट्रेनच्या प्रवासात नेहमी दरवाज्यावर उभी राहायचे. तसं दरवाज्यावर उभं राहून प्रवास स्टेशन आलं
की मग उतरायचं, दुकानला चढू द्यायचं आणि मग पुन्हा तिथे बघायचं. मग टीसीनं तरी पकडलं नाही ना कशाला आता सगळंच. हे मला आवडलेलं आहे हा इंटरव्ह्यू. हा ना. हो. मग आता या इंटरव्ह्यू मध्ये ना जरा काय आणखीन थोडीशी टेस्ट काढूया आपण, आणि तुमच्यासाठी एक गेम आहे आणि पटकन उत्तर द्यायचे, खूप विचार करून उत्तर द्यायचं. गेमचं नाव आहे हे की ते. जेवणामध्ये वाटा काढून घेणारी छाया कदम आहे की कुणासाठी तरी काढून ठेवणारी अशी छाया? दोन्ही आहे. टपरी की 5 स्टार? टपरी. हा. टपरीवरच्या खाण्याला तोंड. चायनीज नवीन नवीन आलं होतं ना, तेव्हा ते असं बाहेर गाड्या लागायच्या, खूप खाल्लेलं खूप, आणि काही त्रास नाही व्हायचा ना. मे बी तेव्हा त्या त्रासाकडे लक्ष जात नव्हतं. आणि आता असं झालंय ना, सगळं आपण इतक्या गोष्टी जपून खातोय ना, तरी पण असं होतं अरे पोटी घडलं काय. आधी असं नाही व्हायचं. कबड्डी खेळत असताना ना खूप ठिकाणी फिरायचो आणि तेव्हा होतं आम्ही पाणी कोणतंही प्यायचो, कधी नाही काही त्रास झाला. किंवा तेव्हा असंही नव्हतं की आता प्रॅक्टिस झाली आहे, मातीने माखलोय, तर कधी कधी तर असं व्हायचं की हात धुवायचा पण कंटाळा यायचा. हे चुकीचं होतं, पण नाही व्हायचा तेव्हा काही त्रास. किंवा नाटकाच्या प्रयोगाला पण आम्ही इतक्या ठिकाणी फिरलोय ना, तर दरवेळी तिकडे अशा सगळ्या सोयी नसायच्या. त्यामुळे हे आताच झालंय की पाणी हे कोणतं असं हे आताच झालंय. किंवा मग जबरदस्ती आम्ही आणतोय स्वतःमध्ये, काय कळत नाही. की जसं आता मी ब्लॅक कॉफी प्यायला लागले, मला असं वाटायला लागलं सगळे ब्लॅक कॉफी पितात, म्हणजे ऍक्ट्रेस आहोत हे ब्लॅक कॉफी, आपण पण ब्लॅक कॉफी विदाउट शुगर असं करत. गोड की तिखट? तिखट. त्रास झाला तरी चालेल, पण तिखट. असं मी नेहमी बोलते की असं आहे ना, नाका तोंडातून पाणी आलं पाहिजे. तिखट काहीतरी खायला. खरं तर टपरीवरचा चहा आणि त्याच्यावरचे पदार्थ, पाणीपुरी पासून ते कान्स मध्ये जाणं, तिथला अनुभव सगळा तो खूप सगळ्या जणांना अजूनही ऐकायला हवं. तिथला आणि तिथलं स्पेशली खाण्याच्या बाबतीमधलं काय असेल? जेव्हा 3 वेळा आउट ऑफ इंडिया गेले, खरं सांगते सगळं जेवण असेल चांगलं, पण माझी खूप उपासमार होते. हा, कारण मी आपली टिपिकल गावठी आयटम आहे, मला असं ते आपलं भाकरी हे ते हेच आवडतं. त्यामुळे मी सायबेरियाला जेव्हा गेले होते मीटिंगसाठी, तर तिथे कशालाच चव नाही, कशाला म्हणजे मसालेच नाही. ओके. आणि पावाबरोबर काय खायचं म्हणजे हाल झाले होते. आम्ही नशीब इथून आम्हाला सांगितलं होतं की येताना लसूण चटणी, शेजवान चटणी असं सगळं, तर पण ते किती खाणार ना पावाला लावून, नाहीच म्हणजे खूप उपासमार व्हायची. म्हणून मग आम्ही 2-3 दिवसांनी मग काय केलं, आमच्या DOPने असं ठरवलं की पॅकअप झाल्यानंतर तो बनवायचा. त्याने बनवला आणि तेव्हा मग मी जेवण घेतलं भरपूर, एकदम खुश. आणि असं होतं ना की आता उद्या परत मी जेवण मिळणार आहे की नाही माहिती नाही, म्हणून खाऊन घेतलं. 2-3 वेळा त्याने जेवण बनवलं. फक्त तिथून इथे आलो ना तर मी म्हटलं अरे आप हे इसलिए यार, तो बोलता हाँ अच्छा लगा ना. म्हटलं हाँ अच्छा लगा. पूछने का नहीं है क्या काट के दिया था. छाया कदम जर शेफ असतील आणि त्यांना एक काय म्हणतात हेल्दी रेसिपी जर सगळ्यांना सांगायची असेल, काही गोष्टी आपल्याला खाल्ल्या जात नाही. तर माझ्या मैत्रिणींकडून शिकले, जसं शेपूची भाजी कंटाळा येतो खायला, जरा वास उग्रसतो वगैरे. तर माझी मैत्रिणी ना शेपूची भाजी बनवते, ती बघून मी शिकले. आणि ती इतकी टेस्टी लागते ना, ती अशी एकदम अशी मस्त कुरकुरीत होते. शेपू चिरायचा, त्याच्यात चण्याची डाळ भिजत घालून ती मिक्सरला वाटून घ्यायची आणि त्याच्यात मिरची, कोथिंबीर वगैरे घेऊन ती असं थोडंसं असं चरचरीत असं वाटून घ्यायचं आणि त्याची भाजी करायची. खूप कमाल लागते. मग बीट असं जास्त खाल्लं जात नाही, तर बीटची भाजी ते. आणि सगळ्यात हेल्दी असतं चिकन. चिकनला पर्याय
आणि ते सगळीकडे मिळतं हा, yes. त्यामुळं खूप मजा आली आज. खूप सगळ्या गोष्टी खाण्याबद्दलच्या ऐकायला मजा मिळाल्या. आली. आता मी गेल्यावर तुम्ही बोला म्हणजे तेव्हा काय खाण्याशिवाय काय बोलत असं खाण्यासाठी जन्म आपला आहे Yes. त्यामुळे मस्त खा, भरपूर खा. डाएट वेटचा काय फार विचार करत नाही बसू. केला पाहिजे. हा. मी पण खाते तिथे, पण मग वॉकला जाणं वगैरे. हा हे करा हे करा. म्हणजे पचवायची पण तयारी. हा म्हणजे दुसऱ्या दिवशी पुन्हा खायला मोकळे. हा असं. येस. कामात आपल्याला त्रास होता कामा नये, तब्येतीत खाणं पण पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.